आपलं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात आजच्या 80 बातम्या। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दोन्ही कार्यक्रमामध्ये काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पक्षप्रमुखांमध्ये चांगलीच जुंपली आहे। उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कम ऑन किल मी असं आव्हान। तर उद्धव ठाकरे यांनी कम ऑन किल मी असं आव्हान देताच एकनाथ शिंदे यांनी मरे हुए को क्या मारना असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा वरळीमधल्या डोम मध्ये पार पडलाय। मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून त्यांच्या गाठीभेटी पण जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे तेच करणार। मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचे संकेत। मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे लाचार झाले। मेळाव्यामधून एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा। बाळासाहेबांनी विरोध केलेल्या काँग्रेसच्या दावणीला ठाकरेंनी शिवसेना बांधल्याचाही आरोप। शिंदेंच्या शिवसेनेचे संस्थापक अमित शहा आहेत। वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांचा घणाघात। शिंदेंचा मेळावा म्हणजे मराठी माणसांचा अपमान, कारण शिंदेंचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला। संजय राऊतांचा खोचक टोला। शिवसेनेचा दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नितेश राणेंना प्राणी आणि पक्ष्यांची उपमा देऊन उद्धव ठाकरे यांची टीका। तर हे हिंदू मुस्लिम भांडणं लावत असल्याचाही ठाकरेंचा आरोप आहे। राक्षसाचा जीव पोपटात आणि यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीमध्ये। आदित्य ठाकरे यांच्या लढा मुंबईचा या मोहिमेवरती शिंदेंचा हल्लाबोल। सत्तेमध्ये असताना तिजोरी फोडा आणि सत्तेमध्ये गेल्यावरती मुंबईचा लढा, शिंदेंची टीका। हिंदू बांधवांमध्येच भांडणं लावण्याचा भाजपचा प्रयत्न। हिंदी भाषेच्या सक्तीवरून उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला। हिंदी सक्ती गुजरातमध्ये करा, महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, सरकारला इशारा। मोदी सरकार देशासाठी पनवती तर देशाला गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही। उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर निशाणा। भारतीय सैन्यानं पाकिस्तान ताब्यात घेतला असता पण सरकारनं सैन्याचे पाय बांधले। ऑपरेशन सिंदूरवरून ठाकरेंचा मोदी सरकारवरती हल्लाबोल। तर ट्रम्प यांचा कॉल आल्यावरती पंतप्रधानांचा आवाज दबला, ठाकरेंचा टोला। उद्धव ठाकरे टीका करण्याशिवाय काहीही करत नाहीत, दीपक केसरकर यांची ठाकरे सेनेच्या मेळाव्यावरती टीका। तर पराभव दिसत असल्यावरच लोक युती करतात, केसरकर यांची ठाकरे बंधूंच्या युतीवरती प्रतिक्रिया। पहलगाममधील 4 दहशतवादी शोधण्यामध्ये 56 इंचांचं सरकार कमी पडलं। पाकिस्तानचे 4 तुकडे करून सैन्य परत येईल असा मोदींनी आव आणला। ऑपरेशन सिंदूरवरून संजय राऊतांचा निशाणा। पहलगाममध्ये मृत्यू झालेल्यांचं सांत्वन करायला गेलात का? तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं मराठीवरचं प्रेम आणि कुठे गेली होती तुमची देशभक्ती? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना सवाल। आजही वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या होत्या आणि यासाठी तसा प्रयत्न करेन, माजी खासदार गजानन कीर्तीकर यांचं वक्तव्य। जे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी आणली होती त्यांनाच आपला नेता म्हणून सर्वात मोठा यांनी पुतळा बांधला। उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती घणाघात। गोगावलेंची अघोरी पूजा म्हणजे हॉरर सिनेमा। अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून भरत गोगावले यांच्यावरती संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। संजय राऊत यांच्यावरती टीका करत असताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली। संजय राऊत यांचा सत्यानाश होवो, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी। विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची आज मुंबईमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका, पावसाळी अधिवेशन यावरती बैठकीमध्ये चर्चा होईल। ठाकरेंच्या शिवसेनेची या शिवसेना भवनामध्ये जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांची महत्त्वाची बैठक आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। संघटनात्मक बांधणी तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची आहे। मुंबईमधल्या मनसेच्या विभाग अध्यक्षांची आज बैठक होतीये। हिंदी सक्ती विरोधामधल्या आंदोलनाच्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे। मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। वर्धापन दिन संपल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे। सर्व शिवसेनेचे मंत्री, नेते हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये रणनीती ठरवण्याच्या विषयी या बैठकीमध्ये चर्चा झाली। गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या हेतूनं राज्यभरामध्ये शिंदेंची शिवसेना 206 नव्या शाखा उभारणार। 1030 जिल्हा प्रमुखांवरती प्रत्येकी
2 शाखांची जबाबदारी. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावरती येणार आहेत. दुपारी 2:15 वाजता हॉटेल फेअरमॉन्टमध्ये नाफेडच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तसंच राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनाला सुद्धा ते हजेरी लावणार आहेत. धनंजय मुंडे यांना हायकोर्टाचा दणका. पत्नी करुणा हिला पोटगी नाकारण्याची धनंजय मुंडेंची मागणी कोर्टानं फेटाळली. कौटुंबिक न्यायालयाने लागू केलेल्या पोटगीमधील 50% रक्कम कोर्टामध्ये जमा करा, न्यायालयाचे आदेश. पुण्यामधल्या मुसळधार पावसामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58,585 क्युसेक्स. अजूनही हा विसर्ग 70,000पेक्षा जास्त होण्याचीही शक्यता आहे. उजनी धरण जूनमध्येच पूर्ण भरण्याची शक्यता आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये उजनी धरणाने 100च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली आहे. गोदावरी नदीला आलेली पूरसदृश परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे. नाशिकमधल्या इगतपुरी तालुक्यामधील दारणा धरणामधून 4,742 तर नांदूर मधमेश्वरमधून 29,307 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी जायकवाडीच्या दिशेनं प्रवाहित होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये आज 1,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. तिकडे बुलडाण्यामध्ये पहिल्याच पावसात 6 महिन्यांपूर्वीचा चांदूर बिस्वा ते भिलवडी हा डांबरी रस्ता वाहून गेलाय. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा पर्दाफाश करण्यात आला. नागरिक संतापले. पुण्यामधल्या खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या नदीवरच्या पुलाला बंधाऱ्यावरती अडकलेल्या व्यक्तीला पोलिसांनी वाचवलंय. मानवी साखळी तयार करून या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलं. पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरणामधून 15,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. पवना नदीचं पाणी पिंपरी चिंचवडमधल्या मोरया गोसावी गणपती मंदिरामध्ये शिरलंय. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील इंगळूण ते आंबे हातवीज घाट मार्ग हा दरड कोसळल्यामुळे बंद झालाय आणि अर्थातच यामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. रत्नागिरीच्या खेडमधल्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला. खेड बाजारपेठेमधल्या व्यापाऱ्यांची चांगली तारांबळ झाली. रायगडमधल्या पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली. दरडीच्या सोबत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती माती सुद्धा वाहून आली आहे. पहिल्याच पावसामध्ये पाण्याखाली गेलेला गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या मार्गावर. पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती. साताऱ्यामधल्या विविध पर्यटन स्थळांवरती 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध. यामध्ये वेगवेगळ्या धबधब्यांसोबतच कास पठार, महाबळेश्वरमधली स्थळं आणि धरणांचा समावेश आहे. पावसाळ्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्णय. मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासोबतच पुणे, सातारा घाट परिसरामध्ये पुढच्या 24 तास ऑरेंज अलर्ट आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कल्याणहून उल्हासनगरकडे जाणारा पूल सुद्धा खचलाय. 2018ला हा पूल बांधण्यात आला होता आणि त्यामुळे या कामाच्या दर्जावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कुर्ला आणि मांडूप परिसरामधल्या नागरिकांना पुढचे 4 दिवस पाणी उकळून प्यावं लागेल. पवई निम्नस्तर जलाशयाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून सोमवारपासून यामधून पाणी पुरवठा सुरू होईल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबारायांच्या पालखीचा आज पुण्यामध्ये संगम होतोय. पुण्यामध्ये स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसरमधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आळंदी विठुरायाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे. यावेळेला आळंदीच्या मुख्य मंदिरामध्ये अलोट गर्दी आहे. आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. हजारो वारकऱ्यांसोबत पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली. संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी नेवाशामधून देखील पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. हरिनामाच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या पालखीचं प्रस्थान झालं. यंदा आषाढीमध्ये पहिल्यांदाच अजस्त्र वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी. पंढरपूरला येणाऱ्या भक्तांना दर्शन रांगेमध्ये न भिजता उभं राहता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड जिल्ह्यामध्ये आगमन. मुक्ताईंच्या पादुकांना गोदावरीच्या नदीमध्ये स्नान घालण्यात आलंय. नागरिकांनी उत्साहामध्ये या पालखीचं स्वागत केलं. संत साधू महाराज देवस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 14 दिवस पायी प्रवास करून ही वारी पंढरपूरला पोहोचणार आहे.
अकोल्यामधल्या अकोट फैलमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा, मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले. वाशिमच्या व्यवहारे गल्लीमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय. या वादाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूरमधील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. महिला वाहकावरती अत्याचार करणाऱ्या एसटी अधिकाऱ्यासोबत त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवरती देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेले अनिल मोरे यांचा मृत्यू. अपघाताच्या नंतर ज्युपिटर रुग्णालयामधल्या अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. चंद्रपूरमधल्या भद्रावती तालुक्यामधल्या सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष संकटात आहे. कॉलेज व्यवस्थापनाचं अध्यापन आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. नाशिकच्या येवला आणि नांदगाव तहसीलमध्ये शैक्षणिक दाखल्यांसाठी गर्दी. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल. वेळेत दाखले न मिळाल्यास पालकांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. परळी नगर परिषद आणि महावितरणच्या संगनमतानं 39 लाख रुपयांचा अपहार झालाय. खासगी ग्राहकांची थकबाकी परिषदेच्या नावावरती वळवल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई विमानतळावरती कस्टम विभागाची कारवाई. दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून परदेशी चलनासोबतच मौल्यवान हिरे सुद्धा जप्त झालेत. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या हिऱ्याची किंमत 1,70,00,000च्या घरात आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणामध्ये सोलापूरमधून आणखी एका आरोपीला अटक झाली आहे. राजू उर्फ पिट्टा काशीनाथ सुर्वे असं या आरोपीचं नाव आहे. ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणामधल्या आरोपींची संख्या 38वर. 16 आरोपी अद्यापही फरार. अकोल्याच्या पातूरमधील लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात. शेतमोजणीसाठी 4,000 रुपयांची शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 59 नवे रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झालाय. जानेवारीपासून राज्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या 2,228. कोल्हापूरच्या उदगावच्या वैकुंठ धाममध्ये अघोरी कृत्य केल्याचं समोर. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुष यांच्याकडून भर दिवसा नग्न होऊन करणी आणि भानामतीचे प्रकार सुरू आहेत. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परळीमध्ये महावितरण कार्यालय आणि नगर परिषदेच्या संगनमतानं मोठा अपहार. खासगी वीज ग्राहकांची थकीत वीज देयकं चक्क परळी नगर परिषदेच्या नावावरती वळते करत 39,23,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. धाराशिवमधल्या परांड्यामधल्या जाके पिंपरीमध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या 3 दिवसांनी त्याचं लग्न होतं. पालघरमध्ये समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झालाय. उमेद शेख असं या तरुणाचं नाव आहे. स्थानिकांच्या मदतीनं सध्या त्याचा शोध सुरू आहे. वर्ध्यामधल्या शिवनगर भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमध्ये 1.5 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. सेलू तालुक्यामध्ये येणाऱ्या शिवनगर हमदापूर मार्गावरती सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या गृहनिर्माण योजनांमध्ये मुस्लिम आरक्षण 10% 15% करण्याचा निर्णय. मात्र या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध आहे. यवतमाळच्या पोफाळी गावामधल्या श्रीराम राजेंद्र क्षीरसागर यांची वायुसेनेमध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. गावकऱ्यांकडून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात. अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीनं एअर इंडियाचा निर्णय. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या 215 मृतदेहांचे डीएनए जुळले तर आतापर्यंत 198 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. केदारनाथमध्ये 49 दिवसांमध्ये 11 लाख भाविकांनी दर्शन घेतले. पुढच्या काही दिवसांमध्ये ही भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 19 जुलै 2024 मध्ये भारतीयांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेले पैसे तिप्पट होऊन 37,600 कोटी रुपये झालेत. स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये ठेवलेल्या निधीमध्ये वाढ झाली आणि त्याचाच हा परिणाम आहे. ऑपरेशन सिंधूरच्या नंतर संरक्षण मंत्रालय शस्त्र खरेदी प्रक्रियेचा आढावा घेईल आणि यासाठी समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. इस्रायलकडून इराणची राज्य प्रसारण सेवा IRIB हॅक करण्यात आली. हॅकर्सकडून इराण सरकारच्या विरोधामध्ये व्हिडिओ चालवल्याची माहिती मिळते आहे. जगामधल्या सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानल्या जाणाऱ्या आयर्न डोमच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह. इराणच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलच्या तेल अवीव आणि हैफा बंदराचं मोठं नुकसान झाल्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. इराणवरती हल्ला करायचा की नाही या संदर्भामध्ये अमेरिका 24 ते 48 तासांमध्ये निर्णय घेईल अशी इस्रायलला अपेक्षा आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याचं द टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये भाष्य. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मार्फत इराण आणि इस्रायल या संघर्षाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी इमर्जन्सी बैठकीचं आयोजन. इराणतर्फे या बैठकीचं आयोजन करण्याच्या मागणीचं पत्र
संयुक्त राष्ट्र संघाला पाठवल्याच्या नंतर ही बैठक होणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून डेटा सेंटर आणि एआय संशोधनावरती अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. मात्र अद्यापही मायक्रोसॉफ्टनं अधिकृत माहिती दिलेली नाही. इंग्लंड विरुद्ध भारताची 5 कसोटी सामन्यांची मालिका. पहिला सामना आजपासून सुरू होणार आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ पहिली टेस्ट सिरीज खेळणार आहे. नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखनं वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जगामधल्या पहिल्या क्रमांकाच्या हो यिफान याचा पराभव केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिव्याचं कौतुक केलंय. अभिनेता आमिर खान याचा सितारे जमीन पर हा सिनेमा आज रिलीज होतोय. चाहत्यांमध्ये सिनेमाच्या विषयावरूनच उत्सुकता आहे. आणि यानंतर काही सविस्तर घडामोडी सुद्धा बघूयात. राज्यामधल्या महत्वाकांक्षी